तर आज आपण एका खूप मोठ्या आणि तितक्याच गहन प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय संदर्भ आहेत आणि त्यातून एक प्रश्न उभा राहतो. स्वर्गातील खऱ्या निवास मंडपाचे प्रायश्चित्त नक्की कधी पूर्ण होते? आणि हा प्रश्न वाटतो तितका सोप्पा नाहीये, कारण या एका प्रश्नावर पापाचा अंत कसा होणार याचं उत्तर अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि या चर्चेत उतरण्याआधी दोन गोष्टी स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. ओके. आपल्या स्रोतांमध्ये त्या सुरुवातीलाच दिल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खरा निवास मंडप किंवा खरं मंदिर. हो, जेव्हा आपण हा शब्द वापरतो तेव्हा आपण जमिनीवरच्या एखाद्या वास्तूबद्दल नाही बोलत आहोत. अच्छा. आपण स्वर्गातील एका आध्यात्मिक जागेबद्दल बोलतोय, जिथे परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान असे दोन भाग आहेत. म्हणजे ही एक प्रतिकात्मक जागा झाली जिथे देव आणि देवदूत राहतात. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. आणि दुसरी संकल्पना कोणती? दुसरी आणि मला वाटतं सर्वात महत्वाची संकल्पना आहे प्रायश्चित्त. आता बघा, आपल्या डोक्यात प्रायश्चित्त या शब्दाचा अर्थ सहसा येतो पापांची क्षमा करणे किंवा पाप धुवून टाकणे असा काहीतरी. हो, साधारणपणे तोच अर्थ घेतला जातो. पण या स्रोतांनुसार याचा अर्थ खूप खूप व्यापक आहे. याचे दोन मुख्य पैलू आहेत. ओके, हे महत्वाचं आहे. कोणते दोन पैलू आहेत? पहिला पैलू आहे भविष्यात पाप करण्याची शक्यताच कायमची नाहीशी करणे. शक्यताच नाहीशी करणे. हो, म्हणजे स्वर्गातील देवदूतांची इच्छाशक्ती इतकी परिपूर्ण करायची की ते पुन्हा कधीही पाप करण्याचा विचारही करू शकणार नाहीत. याला इच्छेचे स्वातंत्र्य पूर्ण करणे असं म्हटलं आहे. वा. आणि दुसरा पैलू आहे जे पापी आहेत, म्हणजे सैतान आणि दुष्ट मानव, त्यांचा न्याय करणे. अरे वा. म्हणजे आपण जेव्हा प्रायश्चित्त हा शब्द वापरतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त क्षमा किंवा पाप धुणे एवढंच येतं. बरोबर. पण या स्रोतांनुसार याचा खरा अर्थ खूपच मोठा आहे. हे फक्त भूतकाळातील चुका सुधारण्याबद्दल नाही, तर भविष्यात स्वर्गात पापाची शक्यताच संपवण्याबद्दल आहे. अगदी. आणि त्याचवेळी जे सुधारू शकत नाहीत त्यांचा न्याय करण्याबद्दलही आहे. ही संकल्पनाच पूर्णपणे वेगळ्या पातळीवरची आहे. हो. आणि याच व्यापक अर्थामुळे तो मूळ प्रश्न निर्माण होतो की ही प्रक्रिया नक्की कधी संपते. तर मग याच प्रश्नावर येऊया. आपल्या स्रोतांमध्ये यावर वेगवेगळी मते दिलेली दिसतात, नाही का? हो. काही जण म्हणतात पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळी, काही म्हणतात 7 पिढ्या संपल्यावर. तर यातील मुख्य मतभेद कोणते आहेत? स्रोतांमध्ये एकूण 5 मतांचा उल्लेख आहे, पण खरी चर्चा 2 मुख्य मतांभोवती फिरते आणि ही दोन्ही मतं एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. अच्छा. पहिलं मत आहे की प्रायश्चित्त पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळी पूर्ण होतं. आणि दुसरं मत, ज्याला आपले स्रोत पाठिंबा देतात, ते आहे की प्रायश्चित्त 7 पिढ्या संपल्यानंतर पूर्ण होतं. ठीक आहे. तर आपल्यासमोर 2 प्रमुख सिद्धांत आहेत. चला, आपण पहिल्या सिद्धांताच्या बाजूने काय तर्क आहे ते तपासूया. त्यांच्या मते पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळीच हे काम पूर्ण का होतं? या मतानुसार जेव्हा पहिले पुनरुत्थान होतं, म्हणजे जेव्हा नीतिमान लोक पुन्हा जिवंत होतात, तेव्हा देवाच्या आज्ञा आणि त्याचा मार्ग किती योग्य होता हे संपूर्ण विश्वासामुळे सिद्ध होतं. ओके. आणि यामुळे स्वर्गातील देवदूतांच्या मनात देवाच्या न्यायाबद्दल कोणतीही शंका राहत नाही. त्यांची इच्छाशक्ती देवाच्या इच्छेशी पूर्णपणे एकरूप होते. अच्छा. आणि याचा परिणाम म्हणून स्वर्गीय मंदिरात पापाची शक्यताच उडत नाही. म्हणून त्यांच्या मते मंदिराचं प्रायश्चित इथेच पूर्ण झालं. 1 मिनिट. जर मंदिराचं शुद्धीकरण इथेच पूर्ण झालं, मग त्यानंतर येणाऱ्या 7 पिढ्यांचं काय? त्या कशासाठी आहेत? त्या फक्त एक नंतरची घटना आहे का? अगदी बरोबर. हाच तर प्रश्न आहे. या पहिल्या मतानुसार त्या 7 पिढ्या मंदिराच्या प्रायश्चित्तासाठी नाहीत. मग कशासाठी? त्या हॅडिसच्या प्रायश्चित्तासाठी आहेत. हेडीस. इथे हेडीस हा शब्द आला. म्हणजे साधारणपणे आपण याचा संबंध मृत्यूनंतरच्या जागेशी जोडतो. पण इथे हेडीसचे प्रायश्चित्त असं म्हटलंय. याचा नेमका अर्थ काय होतो? मंदिराप्रमाणेच हेडीसची शुद्धी करायची गरज का आहे? या संदर्भानुसार हेडीस म्हणजे केवळ मृत्यूनंतरची जागा नाही, तर ते पापाचं आणि दुष्टाईचं एक केंद्र आहे. ओके. म्हणजे एक प्रतिकात्मक केंद्र. हो. ज्याप्रमाणे मंदिराला पापाच्या नोंदींपासून शुद्ध केलं जातं, त्याचप्रमाणे या दुष्टाईच्या केंद्राचाही हिशोब पूर्ण करायचा असतो. म्हणून पहिलं मत असं म्हणतं की मंदिराची शुद्धी पहिल्या पुनरुत्थानाने झाली आणि हेडीसची शुद्धी नंतर 7 पिढ्यांनी होते. या 2 प्रक्रिया पूर्णपणे वेगळ्या आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिल्या मतानुसार मंदिराची शुद्धी लवकर होते
आणि नंतरच्या घटना पृथ्वी किंवा हेडिसशी संबंधित आहेत. पण यावर दुसरा दृष्टिकोन एक महत्वाचा प्रश्न उभा करतो. बरोबर. जर मंदिर शुद्ध झालंच असेल तर मग बायबलमध्ये असं का म्हटलंय की 7 पिढ्या पूर्ण होईपर्यंत मंदिरात कोणीही प्रवेश करू शकले नाही? हा मुद्दा पहिल्या मताला आव्हान देतो, नाही का? अगदी बरोबर. आणि हाच दुसऱ्या मताचा मुख्य आधार आहे. जर मंदिराचं प्रायश्चित्य किंवा शुद्धीकरण पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळीच पूर्ण झालं असतं तर त्यानंतर मंदिरात प्रवेश खुला असायला हवा होता. पण तो बंद असतो. बरोबर, तो बंद असतो. अच्छा, म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद असणं हेच सूचित करतं की शुद्धीकरणाची प्रक्रिया अजूनही चालू आहे. एक्झॅक्टली. आणि त्या 7 पिढ्या त्याच प्रक्रियेचा भाग आहेत. हो. या दुसऱ्या मतानुसार प्रायश्चित्ताची प्रक्रिया पहिल्या पुनरुत्थानाने सुरू होते, पण ती 7 पिढ्या संपल्यावरच पूर्ण होते. म्हणजे ही एक मोठी सलग प्रक्रिया आहे. ज्ञानाची सत्यता सिद्ध होते आणि देवदूतांच्या इच्छाशक्तीला पूर्णत्व मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. पण ही प्रक्रिया 7 पिढ्यांच्या काळात चालू राहते. त्या काळात स्वर्गात एक प्रकारची गंभीर शांतता असते, कारण सर्व लक्ष पृथ्वीवर होणाऱ्या न्यायावर केंद्रित असतं. आणि पिढा संपल्यावरच मंदिराचं प्रायश्चित्त खऱ्या अर्थाने पूर्ण होतं आणि त्याचे दरवाजे उघडले जातात. हे खूपच तर्कसंगत वाटतं. म्हणजे ही एक सलग प्रक्रिया आहे जी पहिल्या पुनरुत्थानापासून सुरू होऊन 7 पिढ्यांच्या अंतापर्यंत चालते. पण आता या मोठ्या धर्मशास्त्रीय चर्चेला थोडं मानवी पातळीवर आणूया. हो. या सगळ्या घटनांचा सामान्य माणसांवर, म्हणजे ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आहे, त्यांच्यावर काय परिणाम होतो? कारण आपल्या स्रोतांमध्ये अशा लोकांचे 3 गट पाडले आहेत. हो, आणि हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण देवाचा न्याय कसा होतो यातून स्पष्ट होतं. पहिला गट आहे नीतिमान लोकांचा. ओके. हे ते लोक आहेत ज्यांनी केवळ तोंडाने विश्वास कबूल केला नाही, तर त्यांच्या चांगल्या कर्मांनी, म्हणजे त्यांच्या जीवनात आलेल्या फळांनी आपला विश्वास खरा आहे हे सिद्ध केलं. म्हणजे ज्यांची श्रद्धा त्यांच्या कृतीत उतरली. ठीक आहे. दुसरा गट कोणता? दुसरा गट आहे दुष्ट लोकांचा. हे ते लोक आहेत जे तोंडाने म्हणतात की ते येशूवर विश्वास ठेवतात, पण त्यांची कर्म मात्र देवाच्या आज्ञांविरुद्ध असतात. ते स्वतःच्या इच्छेनुसार जगतात. स्रोत स्पष्ट करतात की अशा लोकांचा विश्वास खोटा मानला जातो. आणि तिसरा गट, हा मला सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटतो. हो. ज्यांच्या विश्वासाची परीक्षाच झालेली नाही. बरोबर. हा तिसरा गट अशा लोकांचा आहे ज्यांनी विश्वास कबूल केला आणि त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. अच्छा. त्यामुळे त्यांना आपला विश्वास कृतीतून सिद्ध करायला वेळच मिळाला नाही. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे येशूसोबत वधस्तंभावर खिळलेला चोर. त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी विश्वास ठेवला. हो ना. पण एका बाजूने पाहिलं तर ज्या चोराने वधस्तंभावर विश्वास ठेवला त्याला थेट स्वर्गात प्रवेश मिळतो असं आपण मानतो. पण ह्या स्रोतांनुसार त्याचीही परीक्षा होणार. हे पारंपरिक धारणेपेक्षा खूप वेगळं आहे. यामुळे काही श्रोत्यांना धक्का बसू शकतो. त्यांची वेगळी विभागणी का केली आहे? याचं कारण आहे देवाच्या न्यायाची पारदर्शकता. पारदर्शकता. हो, म्हणजे बघा, या लोकांनी विश्वास तर ठेवला, पण तो खरा होता की केवळ मरणाच्या भीतीतून आलेला क्षणिक आवेग होता हे सिद्ध झालेलं नाहीये. खरंय. त्यांचं मन, त्यांची इच्छाशक्ती खरंच बदलली होती का हे कोणालाच माहीत नाही. जर देवाने त्यांना थेट स्वर्गात घेतलं तर देवदूतांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की या व्यक्तीची तर परीक्षाच झाली नाही, मग हा इथे कसा? म्हणजे देव कोणावरही अन्याय करत नाही आणि त्याचा प्रत्येक निर्णय पूर्णपणे न्याय्य आहे हे दाखवण्यासाठी ही परीक्षा असेल. अगदी. जर देवाने त्यांना थेट स्वर्गात घेतले किंवा नरकात टाकले तर इतर सृष्टीला देवाचा न्याय कसा आहे हे समजणार नाही. ही कल्पना खूपच सखोल आहे. बरोबर. आणि स्रोत असं सूचित करतात की भविष्यात जेव्हा सैतानाला थोड्या काळासाठी मोकळे सोडले जाईल तेव्हा या तिसऱ्या गटातील लोकांची परीक्षा होईल. ओके. सैतानाच्या मोहात पडून ते देवाच्या बाजूने उभे राहतात की सैतानाच्या, यावरून त्यांची खरी इच्छाशक्ती आणि त्यांच्या मनातील सत्यता सर्वांसमोर येईल. जेणेकरून जेव्हा देव अंतिम निर्णय देईल तेव्हा तो सर्वांना योग्य वाटेल. देवाला केवळ न्याय करायचा नाहीये, तर त्याचा न्याय्य आहे हे सर्वांना पटवून द्यायचे आहे. आता आपण चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे येतोय. अंतिम न्याय. या स्रोतांमध्ये अग्नीच्या डोहाबद्दल उल्लेख आहे. ही संकल्पना काय आहे? हो, अंतिम न्याय हा अग्नीच्या डोहात होतो, पण तिथे पोचण्याआधी न्यायाचे अनेक टप्पे आहेत. पण या स्रोतांमध्ये एक अत्यंत वेगळी आणि धक्कादायक कल्पना मांडली आहे. अच्छा. जी लेखकाची स्वतःची अटकळ आहे.
हे ते स्पष्ट करतात काय आहे ती कल्पना? की अंतिम न्यायाच्या वेळी पाप्यांना एक नवीन शरीर दिलं जाईल. एक मिनिट, काय? त्यांना एक खास शरीर दिलं जाईल फक्त शिक्षा भोगण्यासाठी, जे अग्नीत लगेच नष्ट होणार नाही? होय, हीच ती कल्पना आहे. या विचारानुसार आपलं सामान्य मानवी शरीर अग्नीची तीव्रता सहन करू शकणार नाही, ते क्षणात नष्ट होईल. पण न्यायाच्या मागणीनुसार प्रत्येक पापाची शिक्षा भोगावी लागेल. म्हणून त्यांना एक असं शरीर दिलं जाईल जे जळेल पण लगेच नष्ट होणार नाही. बापरे. त्यांच्या पापानुसार त्यांना दुःख भोगावं लागेल. आणि जेव्हा त्यांच्या पापांची किंमत पूर्णपणे चुकवली जाईल तेव्हाच त्यांचा नाश होईल. ही कल्पना खूपच वेगळी आणि गंभीर आहे. म्हणजे हा न्यायाचा भाग आहे, पण हेतू केवळ शिक्षा देणे आहे, सुधारणा नाही. नाही, सुधारणा नाही. या स्रोतांमध्ये असं का म्हटलं आहे की त्यांना बदलण्याची संधी मिळणार नाही? क्रूसावरील प्रेमाने जे बदलले नाहीत ते अग्नीने बदलणार नाहीत, या विचारामागे काय तर्क आहे? अगदी बरोबर. या टप्प्यावर पश्चाताप किंवा मनात बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही. स्रोतांमधील तर्क असा आहे की देवाने मानवाला बदलण्यासाठी सर्वात मोठी शक्ती वापरली, ती म्हणजे क्रूसावरील निस्वार्थ प्रेम. बरोबर. ज्यांचं मन त्या प्रेमानेही बदललं नाही, त्यांचं मन अग्नीच्या शिक्षेच्या भीतीने बदलू शकणार नाही. आणि जरी बदललं तरी तो बदल खरा नसेल. अच्छा. त्यामुळे हा केवळ हिसोब पूर्ण करण्याचा प्रकार आहे. पाप्यांनी इतरांना जे दुःख दिलं, जे पाप केलं, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. त्यानंतरच पापाचा आणि पाप्यांचा पूर्ण विनाश होईल. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की खऱ्या मंदिराचे प्रायश्चित्त ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ती कधी पूर्ण होते यावर दोन मुख्य मतं आहेत. एक म्हणतं पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळी, तर दुसरं अधिक तर्कसंगत वाटणारं मत म्हणतं की 7 पिढा संपल्यावरच ते पूर्ण होतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रायश्चित्त म्हणजे केवळ शुद्धीकरण नाही, तर त्यात भविष्यात पापाची शक्यताच संपवणे आणि पाप्यांचा न्याय करणे, या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. हो, आणि या सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की हे धर्मशास्त्रीय विचार प्रेम, इच्छा स्वातंत्र्य आणि न्याय यासारख्या मोठ्या संकल्पनांना एकत्र जोडून एक सुसंगत प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न करतात. हो ना. पापाचा अंत कसा होईल या मानवाला पडलेल्या सर्वात गहन प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे केवळ काही नियम किंवा घटना नाहीत, तर त्यामागे एक नैतिक आणि तार्किक रचना आहे जी देवाचे चारित्र्य कसे आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि या श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार जो खूप रंजक आहे. या श्रोत्यानुसार प्रायश्चित्त झालेले खरे मंदिर जपून ठेवले जाते, त्याचे संरक्षण होते. पण प्रायश्चित्त झालेले हेडिस मात्र नष्ट केले जाते. बरोबर. म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रायश्चित्त किंवा शुद्धीकरण होतं, पण एकाला वाचवलं जातं आणि दुसऱ्याला कायमचं नष्ट केलं जातं. आणि याच मुद्द्यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर एखाद्या गोष्टीचे प्रायश्चित्त झाले असेल, पण तिचे अंतिम नशीब जतन किंवा विनाश यापैकी काहीही असू शकते, तर मग त्या शुद्धीकरणाचा किंवा प्रायश्चित्ताचा नेमका अर्थ काय? याचा त्या शुद्धीकरणाच्या स्वरूपावर काय परिणाम होतो? एकाच प्रक्रियेचे दोन इतके भिन्न परिणाम कसे असू शकतात?